रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत आम्हाला विचारात घेतलं नाही असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं। शिवसेनेने याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर थेट केंद्रातूनच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत स्थगितीची सूत्र हल्ल्याची माहिती सूत्रांनी दिली। भरत गोगावलेंच्या नाराजीवरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली। इतकी वर्ष काम केल्यानंतर काही अपेक्षा असतात, पालकमंत्रीपदाची अपेक्षा ठेवण्यात वावगं काय असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला। रायगडच्या बाबतीत आमचे 3 आमदार तिथे आहेत, मात्र गोगावले जुना माणूस आहे, त्यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी असल्याचं विधान गुलाबराव पाटलांनी केलं। दरम्यान देवेंद्रजी दावोसला असल्यामुळे स्थगिती दिल्याचंही पाटील म्हणाले। शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर खासदार सुनील तटकरेंविरोधात दंड थोपटलेत। तटकरेंनी पालकमंत्रीपदावरनं स्पर्धा न करता मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण कसा होईल हे बघावं असं आव्हान घोसाळकरांनी दिलं। अक्षय शिंदेचे एन्काउंटर नसून तो खून आहे हे मी आधीच म्हणालो होतो असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं। तर पुरावे नष्ट करण्यासाठी 6 आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयचा खून केल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला। बदलापूरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी होती, सरकारनं पोचलेल्या आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले असा आरोप नाना पटोलेंनी केला। या प्रकरणातील सत्य समोर आणून आरोपीवरती कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे। बदलापुरातील अक्षय शिंदेचे एन्काउंटर हा फेकच असणार असं विधान जयंत पाटलांनी केलं। शाळा मालकाच्या अनेक गोष्टी अक्षयला माहिती असतील म्हणून त्याचा शेवट केल्याचा संशय जयंत पाटलांनी व्यक्त केला। बदलापूर न्यायालयानं दिलेला निर्णय केवळ माध्यमांवरतीच वाचला, संपूर्ण निकाल वाचल्यानंतरच याबाबत बोलणार अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दिली। याबाबत सरकार योग्य पावलं उचलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी नांदेड जिल्ह्यातील माहूर इथे जाऊन श्री रेणुकामातेचं दर्शन घेतलं। मी नाराज अजिबात नाही, जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालं, जालन्यासाठी चांगलं काम करण्याची संधी मिळाली आहे। बीड जिल्हा माझा आहे, त्यामुळे बीडसाठी मी काम करतच राहणार असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं। कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हुकल्यामुळे हसन मुश्रीफ नाराज असल्याचं दिसून आलं। जनतेच्या मनात मीच पालकमंत्री असल्याचं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली। मी माझ्या भावना अजित पवारांकडे पोहोचवल्याचं ते म्हणाले। एकनाथ शिंदे नेहमीच त्यांच्या गावी जातात, त्यावरती बोलणं योग्य नाही असं विधान सुनील तटकरेंनी केलं। तर आमचं लक्ष राज्याची जी गरज आहे त्यावरती असल्याचं विधान तटकरेंनी केलं। आमच्या घरात सगळं व्यवस्थित सुरू आहे। 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस, शिंदे आणि अजित पवार एकत्र चर्चा करतील, त्यातून सामंजस्यपणे मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावरती येणार आहेत। या दौऱ्यादरम्यान ते त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत। मालेगाव आणि मुंबईतील नेस्को या ठिकाणच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत। जिल्हा प्रशासनानं पुराच्या तीव्रतेचा विचार करून गाळ काढण्याच्या कामाचं प्राधान्यक्रम निश्चित करावेत। प्राधान्यक्रम निश्चित झाल्यानंतर 5 ठिकाणांची यादी आणि कार्यपद्धतीचा प्रस्ताव 24 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणेंनी जिल्हा प्रशासनाला दिलेत। बीडच्या आष्टीतील देवस्थानच्या जमिनीच्या घोटाळ्यावरनं शरद पवार गटाचे नेते राम खाडेंनी सुरेश धस यांच्यावरती गंभीर आरोप केले। घोटाळ्याच्या तक्रारीनंतर औरंगाबाद खंडपीठानं धसांना पोलीस संरक्षण दिलं होतं, पण ते अचानक 11 तारखेला काढून घेण्यात आलं। त्यानंतरच धसांनी आरोप सुरू केले असा आरोप राम खाडेंनी केला। किरीट सोमय्या यांनी सिल्लोडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाला भेट दिली। बांगलादेशी रोहिंग्यांसंदर्भात कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमय्या सिल्लोडला गेले। एक मोठी बातमी आहे। महायुती सरकार लाडक्या बहिणींना मार्च महिन्यातील बजेटमध्ये 2100 रुपये हप्ता सुरू करणार असल्याचं मोठं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। आता जानेवारी महिन्याचा हप्ता येईल। मार्च महिन्यातल्या बजेटनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार असल्याचं विखे पाटलांनी सांगितलं। तसंच ही योजना बंद होणार असल्याचा विरोधकांचा दावा खोटा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आता डिसेंबर तुमचा जानेवारीत हप्ता येईल, मार्च मध्ये बजेट झालं की तुमचे पैसे 1500 2100 होतील। महायुती सरकारचा हे शब्द आहे तुम्हाला की आमच्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार कधी दूर करणार नाही, हे मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे। 36 जिल्ह्यांची उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। 1.5 तासांच्या या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांतील आघाडी
तसंच सद्यस्थितीतील राजकारणावरती दोघांमध्ये चर्चा झाली. आगामी महानगरपालिका नगरपालिका निवडणुका स्वबळावरती लढण्याची घोषणा शिवसेनेनं केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण झालंय. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. धारावीतील रेल्वेच्या जागेवरील रेल्वे वसाहतीच्या कामाकरता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांवरती आता बोट ठेवलं जात आहे. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो असा निकष आहे. तरी सुद्धा या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मुंबई वाहिनीवरती पूल बांधण्याचं काम सुरू आहे. त्याचे गर्डर बसवण्यासाठी बुधवार 21 जानेवारीपासून शनिवारपर्यंत 3 दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवली जाणार आहे. सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावरती गुरुवारी सुनावणी होणार आहे. कराडच्या वकिलांनी सुनावणीसाठी मुदत वाढवून मागितली होती आणि मुदत वाढवण्याची मागणी न्यायालयाकडून मान्य करण्यात आली. पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारनं नवीन नियमावली लागू केली आहे. त्या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे योजनेचा लाभ घेता येणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध विषयांबाबत भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत पालिका अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. डोंबिवलीतील पाईपलाईन पाणी वितरण तसंच विविध कामांसंदर्भात आढावा घेण्यात आला. राज्यभरातील सुमारे 38 लाख ग्राहकांनी वीज देयकाची थकबाकी भरलेली नसल्यामुळे महावितरणकडून त्यांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आलाय. अभय योजनेचा लाभ दिल्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. नागपूर सुधार प्रन्यासमध्ये अजित पवार गटानं धरणं आंदोलन केलं. गर्डर लाईन रस्ते आणि अनधिकृत लेआउटच्या विरोधात शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. बीड जिल्ह्यामधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खटला जलदगती न्यायालयात चालवावा यासाठी सकल मराठा समाजाकडून जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्ये उपोषण करण्यात आलं. यावेळी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. वाल्मिक कराड खंडणी प्रकरणाबाबतची सुनावणी 23 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली. पोलीस या प्रकरणात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला. वाल्मिक कराड प्रकरणी पुण्याचे भाजपचे नगरसेवक दत्ता खाडे यांची बीड सीआयडी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान कराड आणि माझे संबंध असल्याचा संशय होता म्हणून सीआयडीनं बोलवलं, पण माझी त्यांच्याशी फक्त तोंडओळख असल्याची प्रतिक्रिया दत्ता खाडेंनी दिली. एक मोठी बातमी आहे. महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे. संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीला तीनही पक्षांचे नेते उपस्थित राहतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटानं पालिका निवडणुका स्वबळावरती लढण्याचं वक्तव्य केलं आणि काँग्रेस नेते सुद्धा स्वबळाची भाषा करू लागले. त्यामुळे महाविकास आघाडी स्वबळावरती निवडणुका लढवणार का हे बघावं लागेल. त्यासाठी आज महाविकास आघाडीची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक आहे आणि महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहतील. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चेची शक्यता आहे. महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार की कोणते पक्ष स्वबळावर लढणार याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होईल. त्यासाठी आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक बोलावली. पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यानच्या पुलाच्या पुनर्बांधणीकरता 24-25 जानेवारीच्या रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. शुक्रवारी 127 लोकल पूर्णतः रद्द तर 60 लोकल अंशतः रद्द केल्यात. शनिवारी 150 लोकल आणि 90 लोकल अंशतः रद्द केल्यात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळानं 2025-26 या अर्थसंकल्पात 2000 कोटी रुपयांची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे. या निधीतनं MUTP 3 आणि 3A मधील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावरती MRVCचा भर आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात स्पर्धात्मक क्षेत्राची निकड ओळखून अभियांत्रिकीमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स
या AI संबंधित शाखांमध्ये कल अधिक आहे. पुणे आणि मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतलेत. पुणे विद्यापीठात 6,000 विद्यार्थी तर मुंबई विद्यापीठात 2,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय. मुंबईमधील पश्चिम उपनगरांसोबतच माझगाव आणि देवनारमध्ये वायू प्रदूषण कायम आहे. मुंबईत सरासरी 145 इतका हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेलाय. राज्याच्या आरोग्य विभागानं दुर्गम आणि आदिवासी भागासाठी सुरू केलेली टेलिमेडिसिन योजना रुग्णांसाठी जीवनदायी ठरतेय. दररोज सरासरी 100 रुग्ण या सुविधांचा लाभ घेत आहेत. 5 वर्षात 1,30,000 रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला. सुट्या पैशांची कटकट मिटवण्यासाठी एसटी महामंडळानं सुरू केलेल्या डिजिटल पेमेंटला प्रवाशांची पसंती मिळतेय. दिवसाला 23,000 प्रवासी ऑनलाईन पेमेंटद्वारे तिकीट काढतायत. त्यामुळे दिवसाला 68 लाखांचा महसूल एसटीच्या बँकेमध्ये जमा होतोय. नाशिक जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये महिला बालकल्याण विभागाकडे आलेल्या 63 प्रकरणांपैकी 43 बालविवाह समुपदेशनाच्या माध्यमातून रोखण्यात यश आलंय, तर 6 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झालाय. नांदगाव, येवला, मालेगाव, निफाड, सिन्नरमध्ये बालविवाहांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मकर संक्रांतीनंतर तांदूळ आणि डाळ खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाच्या दरात ग्राहकांना दिलासा मिळालाय. जळगावच्या बाजारपेठेत तांदळाचा दर कमी आहे, त्यामुळे नवीन वर्षात ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय. भुसावळ शहराची लोकसंख्या 2 लाखांपर्यंत गेली आहे. यासोबतच वाहनांची संख्या सुद्धा वाढली आहे. या वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडे फक्त 16 कर्मचारी आणि 1 अधिकारी आहेत. ऑनलाईन गेम खेळल्यास मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता असं आमिष दाखवत शासकीय ठेकेदाराची 78 लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. राज्यभर सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. यासाठी जाहिरात अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना माहिती अद्ययावत करण्याची संधी दिली जाणार आहे. राज्यामध्ये गाजत असलेल्या पीक विमा गैरव्यवहारामध्ये कारवाईचा धडाका सुरू झालाय. गेल्या वर्षी खरीप हंगामात पीक विम्यासाठी दाखल झालेले तब्बल 4,05,000 बनावट अर्ज रद्द करण्याचा निर्णय कृषी विभागानं घेतलाय. यातील 1,09,264 अर्ज एकट्या बीड जिल्ह्यातले आहेत. मुंबईकरांच्या सेवेसाठी लवकरच आणखी 238 एसी ट्रेनची सुविधा दिली जाणार असून केंद्रीय मंत्र्यांनी तशी माहिती दिली आहे. 18 महिन्यांच्या विलंबानंतर पुन्हा मुंबईकरांना एसी लोकल ट्रेन उपलब्ध करण्याच्या दिशेनं काम सुरू झालंय, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे महानगर क्षेत्रातील प्रमुख आणि सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असून सुद्धा पीएमपीच्या ताफ्यातील बसची संख्या सध्या 10 वर्षातील नीचांकी स्तरावरती पोहोचली आहे. एकेकाळी 2,000हून अधिक बसेस ताफ्यात असणाऱ्या पीएमपीच्या बसची संख्या सध्या 1,970 पर्यंत खाली आली आहे. 2024 मध्ये जगभरातील अब्जाधीशांची संपत्ती $2,00,00,000 वाढून $15,00,00,000 इतकी झाली आहे. अब्जाधीशांच्या संपत्तीतली ही वाढ आदल्या वर्षीच्या तुलनेत तिपटीनं जास्त आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलनं सोमवारी जारी केलेल्या अहवालातनं ही माहिती समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळामार्फत 10वी-12वीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यावर्षी 10वी-12वीच्या परीक्षांसाठी केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांपासून शिपायांपर्यंत सर्वांच्या परीक्षा केंद्रांची अदलाबदली करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. महानगरपालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विविध भागातील प्रदूषणाची पातळी मोजणारी पुरेशी यंत्रणा उभारण्याचं पालिकेनं ठरवलंय. प्रदूषणाची नोंद घेणाऱ्या आणखी 4 मोबाईल व्हॅन्स घेण्याचा निर्णय पालिकेच्या पर्यावरण विभागानं घेतलाय. ऑनलाईनच्या माध्यमातून इच्छुकांना आता घर बसल्या रेशन कार्ड काढता येत आहे, पण अंधेरी आणि कांदिवली या 2 परिमंडळामध्ये गेल्या 3 महिन्यात एकही ऑनलाईन अर्ज आलेला नसून लाभार्थ्यांमध्ये निरुत्साहाचं वातावरण आहे. आता सामान्य गृहिणींना दिलासा मिळालाय. जुन्या तांदळाचे दर स्थिर असून नवीन तांदूळ 20 रुपयांनी स्वस्त झालाय, तर तूर डाळ आणि मूग डाळ, उडीद डाळ 40 रुपयांनी स्वस्त झाली आहे. भडगाव तालुक्यातील गावामध्ये वातावरणातील बदलामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. बाजारपेठेतील कापसाच्या दरातील घट आणि भाववाढीच्या अपेक्षेमुळे घरातच कापूस साठवून ठेवण्यात आलाय. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील नांदेड गावात निधी नसल्यामुळे तलाठी कार्यालयाचं बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे जळगावच्या नांदेड गावातील ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या मूर्तीवर आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. पुरातत्व विभागाकडून मूर्तीच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलं. त्यामुळे आजपासून 24 जानेवारीपर्यंत भाविकांसाठी मूळ मूर्तीचं दर्शन बंद असणार आहे.
31 मे पर्यंत राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण हटवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना देण्यात आले। गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणावरनं मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिकेनं प्लास्टिक पिशवी बंदी कारवाई सुरू केली असून पहिल्याच दिवशी 1145 जणांवरती कारवाई करून 1,45,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। आगामी काळात सर्व वॉर्डांमध्ये ही कारवाई आणखी व्यापक करण्यात येणार असून नियम मोडल्यास दंड आणि दंड भरला नाही तर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। मुंबईमध्ये पुन्हा एकदा प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली असून पालिकेच्या पथकानं दुकानं आणि आस्थापनांना भेटी देऊन पुन्हा कारवाई केली आहे। एकाच दिवसात 1,145 आस्थापनांना भेटी देऊन त्यांच्याकडनं 61 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलंय। मुंबई म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2,264 घरांच्या सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळालेला असतानाच आता सोडत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे। 31 जानेवारीची सोडत पुढे ढकलण्यात आली असून आता ती फेब्रुवारीत होणार आहे। कल्याण पूर्वेतील महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय, त्यामुळे आज सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित राहणार आहे। मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवरती कर्नाळा साई चिरनेर संकुलाच्या उभारणीसाठी उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावांमध्ये एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबई विरोधातील संघर्षाच्या जनजागृतीला सुरुवात झाली आहे। रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आता मोठी संधी आली आहे। मध्य रेल्वेनं 4,000 शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली। इच्छुक आणि पात्र उमेदवार 27 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात। पुण्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या 15 दिवसात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे। राज्यात जानेवारी दरम्यान चिकनगुनियाचे 130 रुग्ण आढळले, तर हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे। एक मोठी बातमी आहे। महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवरती बुधवारी सुनावणी होणार नसल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे राज्यातील महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। निवडणुका रखडल्यामुळे मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड सोबतच तब्बल 23 पालिकांवरती प्रशासकीय राजवट आहे। प्रभाग रचना आणि लोकसंख्येत 10% वाढ धरून निश्चित केलेली सदस्य संख्या आणि ओबीसी आरक्षण यावरून तब्बल 57 वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यात। त्यावरती एकत्रित सुनावणी 22 जानेवारीला होणार होती, मात्र सुनावणीच्या यादीमध्ये याचिकांचा समावेश नाही, त्यामुळे आता 28 जानेवारीला या सुनावणीची शक्यता आहे। राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा प्रभाव जाणवत होता, परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवसात राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे। मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला जबाबदार वाहनांची वाढलेली संख्या आहे। मागील वर्षभरात वाहनांमुळे 1.6 गीगाबाईटनं प्रदूषणात वाढ झाली। मुंबई पालिकेनं याबाबतचा अहवाल सादर केलाय। समुद्राखालील भुयारी मार्गिका पहिल्यांदाच बनवली जाते। या समुद्रातील भुयारी मार्गिकेत एकाच वेळी 2 बुलेट ट्रेन 250च्या गतीनं धावू शकतात। तशा पद्धतीनं या भुयारी मार्गिकेची निर्मिती करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत होणाऱ्या 25% जागांवरील प्रवेश प्रक्रियेला 14 जानेवारीपासून सुरुवात झाली। आरटीच्या प्राप्त अहवालानुसार मागील आठवड्यात जिल्ह्यातनं 10,506 अर्ज प्राप्त झालेत, तर पालकांनी येत्या 27 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आलंय। मुंबई व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी सुरू केलेल्या ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत 3,81,801 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केलेत। त्यात सर्वाधिक अर्ज हे अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठीचे आहेत, तर MBA, MMS आणि BEd या अभ्यासक्रमासाठी अधिक नोंदणी झाली आहे। एक मोठी बातमी येते। पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावरती रेल्वे ट्रॅकला तडा गेलाय, त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या अपलाईनवरील रेल्वे ट्रॅकला तडा गेल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती परिणाम झालाय। वेळीच ही घटना लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे आणि रेल्वे ट्रॅक बदलण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आलंय। अपलाईनवरील गाड्यांचं वेळापत्रक त्यामुळे खोळंबलंय। गुजरातकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर जिल्ह्यातल्या इतर रेल्वे स्थानकांवरती थांबल्यात। सध्या अपलेनवरच्या गाड्या धीम्या गतीनं सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरती। राहुल, काय बिघाड झालाय ज्याच्यामुळे पश्चिम रेल्वेवरच्या सर्व लोकल असतील किंवा एक्सप्रेस खोळंबल्या आहेत? नक्कीच आपण पाहायला गेलं तर पश्चिम रेल्वेचं वैतरणा रेल्वे स्थानक आहे। या रेल्वे स्थानकाजवळ
अप लेनवरती रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याची घटना जी आहे ती समोर आली आहे. साधारणतः 20 मिनिटं झाली ही घटना जी आहे ती समोर आली. मात्र सुदैवाने वेळीच ही घटना लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र सध्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर किंवा ज्या डहाणूपर्यंत येणाऱ्या लोकल आहेत त्याच्यावरती याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय. सध्या गुजरातवरून येणारी जी वलसाड एक्सप्रेस आहे ती सफाळ्याजवळ रोखण्यात आली आहे, तर काही गुड्स ज्या आहेत त्या देखील रोखून धरण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे अप लेनवरील जी रेल्वे सेवा आहे ती सध्या धीम्या गतीने सुरू आहे. मात्र याचा परिणाम जो आहे तो काही वेळातच या सगळ्या पश्चिम रेल्वेच्या अप लेनवरील वाहतुकीवर होताना दिसून येईल. एकूणच पाहिलं तर सकाळच्या बरं. सुमारास सध्या काही कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत. मात्र चाकरमानी असतील किंवा विद्यार्थी असतील यांना या सगळ्याचा आता फटका बसणार आहे. पाहायला बिलकुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी आहे. नाशिकमध्ये पालकमंत्री पदासाठी भाजपच आग्रही आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये नाशिकचा पालकमंत्रीपद भाजपकडे ठेवण्यावरती चर्चा झाल्याची माहिती. गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावरती भाजपचं नेतृत्व ठाम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत स्वतः बोलणार आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद भाजप नाशिकचं स्वतःकडे ठेवणार अशी माहिती मिळतेय. आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत. तुषार, काय माहिती? श्वेता, नक्कीच की आता आपण जर पाहत असाल तर जर नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला सध्या स्थगिती देण्यात आलेली आहे. मात्र नाशिकचं पालकमंत्रीपद हे पुन्हा एकदा गिरीश महाजन यांना मिळणार, कारण की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. कारण की नाशिकमध्ये येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सिंहस्थ कुंभमेळा ही या दोन प्रमुख गोष्टी त्या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहेत. आणि नाशिकची निवडणूक जिंकायची असेल तर त्या ठिकाणी गिरीश महाजन यांच्यासारखा विश्वासू सहकारी त्या ठिकाणी हवा. म्हणून देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी गिरीश महाजन यांनाच पालकमंत्रीपद म्हणून ठेवणार आहे. त्याचप्रमाणे सिंहस्थ कुंभमेळा हा आपल्याला पुन्हा एकदा नाशिकमध्ये 2027 मध्ये होताना पाहायला मिळणार आहे. आणि त्याचं नियोजन करण्यासाठी त्या ठिकाणी नियोजनबद्ध असणारा व्यक्ती पाहिजे. त्यामुळे गिरीश महाजन यांनी यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आपल्याला यापूर्वी 12 वर्षापूर्वी केल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि ते पुन्हा एकदा करायचं असेल तर ती जबाबदारी पुन्हा गिरीश महाजन यांनाच मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणून या दोन गोष्टींसाठी बिलकुल तुषार, बघूयात आता नाशिकचं पालकमंत्रीपद हे पुन्हा गिरीश महाजन यांच्याकडेच राहतं का. आणि आता पुन्हा बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची. पुण्यातील आंबवणेचे माजी सरपंच मच्छिंद्र कराळे यांच्यावरती घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय. शासनानं चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली.